नमस्कार. साने गुरुजी IIT फाउंडेशन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 6वी या वर्गाचा विज्ञान विषयातील दुसरा घटक ज्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड याबद्दल माहिती पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा हा घटक इयत्ता 5वीला आपण अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड, यानंतर 7वीला सुद्धा आपण तो घटक अभ्यासाचा आहे. लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन 8वीला सुद्धा आपल्याला याची खोली परत डेप्थ वाढत गेलेली आहे, ती सुद्धा आपल्याला अभ्यास करायची आहे. आणि म्हणून हा महत्त्वाचा घटक द लिव्हिंग वर्ल्ड आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. द लिव्हिंग वर्ल्ड, what will we learn in that chapter? We will learn in that chapter characteristics of living things, growth, respiration, excretion, responsiveness to stimuli, and movement, reproduction, definite lifespan, and a cellular structure is a characteristics of living things. Similarly, in that chapter we will study about the useful living things and harmful living things and wild animals. So let's start the chapter living world. Characteristics of living world. There are many kinds of animals and plants found in our earth. They show some varieties in their habitats and in their features. अनेक प्रकारचे वनस्पती आणि अनेक प्रकारचे प्राणी सुद्धा आपल्याला या पृथ्वीवर दिसून येतात आणि त्यांच्यामध्ये काय असते, विविधता सुद्धा आपल्याला दिसून येते. तर बघा, अनेक प्रकारचे वनस्पती, मानव सुद्धा हा एक प्राणी आहे. गाय, म्हैस आहे, घोडा, कोंबडी, शेळी, गाढव अशा प्रकारचे प्राण्यांमध्ये विविधता आढळते आणि त्यांचे फीचर्स म्हणजे त्यांची वैशिष्ट्ये आहेत ही सुद्धा काय आहे, वेगवेगळे आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर प्लांट्स मध्ये सुद्धा आपल्याला विविधता ही आढळून येत असते. वनस्पती बरोबरच अनेक प्रकारच्या वनस्पतीमध्ये सुद्धा आपल्याला या विविधता आढळून येते. आता आपल्याला बघायचंय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इज ग्रोथ. अ बेबी ग्रोज अप टू बिकम एन अडल्ट पर्सन टू मॅन और वुमन. ड्यूरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ the baby gains in height, in strength and in the weight. म्हणजे त्या मुलाची उंची वाढते, वजन वाढतं आणि त्यांची ताकद सुद्धा वाढत असते. In the same manner, animals grows in the certain period of life. या बरोबरच animals प्राणी सुद्धा याच पद्धतीने प्राण्यांची सुद्धा वाढ होत असते. जनरली ह्यूमन्स रिक्वायर 80 to 20 years old टू ग्रो. आपल्याला इथे ट्रायल्स दिलेल्या आहे, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय ती ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायचंय. एक कीप द थ्रेड स्ट्रेच्ड अँड टाइड टू अ पेग और नेल अबोव द प्लांट. ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 days. काय करायचं आपल्याला, एक कुंडी घ्यायची आहे आणि त्या कुंडीला अशा पद्धतीनं दोरी बांधून ठेवायची, त्याच्यामध्ये रोपटं लावून. ते रोपटं लावल्यानंतर त्याच्यामध्ये दोरी त्या रोपट्याला बांधून ठेवायचे आणि 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला काय करायचंय, त्याचं ऑब्झर्वेशन करायचंय. व्हॉट विल सी इन द ऍक्टिव्हिटीज. आपल्याला त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काय दिसून येईल, द प्लांट्स आर, वी विल सी द प्लांट्स आर grow in a height and they long a life. म्हणजे त्या वनस्पतीची आपल्याला वाढ
झालेली ही आपल्याला दिसून येईल. We include that in all plants, it is mainly width and height of the stem that grows. त्या झाडाच्या वाढीबरोबर त्याच्या काय होतं, स्टेम म्हणजे खोडाची सुद्धा वाढ ही आपल्याला घडून आलेली दिसून येते. बघा, या पद्धतीने आपल्याला या वनस्पतीमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर प्राण्यांचं सुद्धा आपण बघितलेलं आहे की प्राण्यामध्ये सुद्धा a baby grows to the man or woman in a human, आणि अशाच पद्धतीने प्रत्येक प्राण्यामध्ये सुद्धा याची वाढ ही आपल्याला दिसून येते. आता फूड इज नेसेसरी इन द प्रोसेस ऑफ ग्रोथ. अन्न ही वाढीच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे. बघा, सम प्लांट्स आर मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. वनस्पती आपलं स्वतःचं अन्न काय करतात, स्वतः तयार करतात प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करून. दिस प्रोसेस इज टेक प्लेस इन द लीव्स ऑफ प्लांट्स. ही प्रोसेस कुठे होते, वनस्पतीच्या पानामध्ये घडून येते. आणि हे अन्न तयार करण्यासाठी वनस्पती काय करतात, सूर्यप्रकाश. द प्लांट्स यूज सनलाइट अँड क्लोरोफिल फॉर द process of production of food. During the process, plants gives out oxygen. या प्रक्रियेमध्ये वनस्पती काय करतात, ऑक्सिजन हा रिलीज करतात. वनस्पती ऑक्सिजन बाहेर सोडतात अँड कार्बन डायऑक्साइड इज इनहेलिंग. म्हणजे कार्बन डायऑक्साइड काय करतात, आत घेतात आणि ऑक्सिजन हा बाहेर सोडतात. कोणत्या प्रक्रियेमध्ये, इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये वनस्पती हे कार्य करत असते. त्यानंतर या त्यांचा जो पानांचा कलर आहे तो कलर हा ग्रीन असतो. वाय द लीव्स आर ग्रीन इन द प्लांट्स, बिकॉज द प्लांट्स इन प्लांट्स देर आर क्लोरोफिल. त्यांच्यामध्ये काय असतं, हरितद्रव्य हे असतं. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचबरोबर आपल्याला वनस्पती बरोबरच प्राण्यांचं सुद्धा आपल्याला बघायचंय. एनिमल्स हाऊएव्हर डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. प्राणी काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. त्यामुळे दे सर्च फॉर फूड. ते आपलं अन्न शोधत असतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इज रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. आपल्या सर्वांना माहिती आहे, द लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन फॉर द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. विदाउट ऑक्सिजन वी कॅनॉट लाईव्ह, और लिव्हिंग थिंग्स कॅनॉट लाईव्ह विदाउट ऑक्सिजन. In the process of respiration, we inhale oxygen and exhale carbon dioxide out from our body. In body, this process is called the respiration. In plants, also respire with the help of microscopic pores on their stems and leaves. प्राण्याबरोबर वनस्पती सुद्धा काय करत असतात, श्वसन करत असतात. कशाच्या आधारे, विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स म्हणजे लहान लहान छिद्राच्या द्वारे या वनस्पती काय करत असतात, श्वसन करत असतात. मीन्स रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इज एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशन मीन्स उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणे, उत्सर्जित करणे. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इज एक्सक्रिएशन. द वेस्ट मटेरियल फ्रॉम द बॉडी ड्यूरिंग द मेनी प्रोसेसेस that place in the bodies of animals, those are called excretion. म्हणजेच काय, मानवी शरीरामधलं जे वेस्ट मटेरियल आहे
ती वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जन. जे आपण सर्वच्या सर्व खाल्लेलं अन्न पचतं का? पचत नाही. किंवा सर्वच्या सर्व आपण जे अन्न ग्रहण करतो ते आपल्या शरीराला लागतं का? तर आपल्याला लागत नाही. काही वेस्ट मटेरियल हे त्यामधून उरत असतात आणि ते वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याचं जी प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे उत्सर्जन म्हणजे एक्सक्रिएशन. द वेस्ट सबस्टन्स फॉर्म्ड ड्यूरिंग द प्रोसेस इन द body and thus are called excreta, and the process of eliminating them from the body is called excretion. आपल्या